बोलना बोलना
एक पावर पैक और फ्यूचर रेडी ट्रैक्टर है।
खाली करायचं सगळ्यांना विनंती आहे आपण पाठीमागे थांबायचं स्टेजच्या। यावेळी पोलीस प्रशासन या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणावरून जो छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी आणलेला आहे त्यालाही वंदन करण्यासाठी मनोज दादा यांना जातीय मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हा खरा ऐतिहासिक सण आहे आणि ज्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचा आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मराठ्यांचे संघर्ष होते सन्माननीय मनोज जरांगे दादा पाटील हा ऐतिहासिक सणाचे खरे साक्षीदार आहोत। मी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे
सन्मान करत आहोत। या ठिकाणी सकाळ मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे। मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना देत आहेत। हा खरा सुवर्ण क्षण आहे। खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणार आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचंय। त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ते मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत। स्टेजची गर्दी खाली करा। या ठिकाणी गर्दी खूप आहे सहकार्य। या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरांगे दादा यांचं। या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय। जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी मुख्यमंत्री महोदयांना आणि मनोज दादांना विनंती करतो, आपण आसनस्थ व्हायचंय आणि स्टेजची गर्दी कमी करायची। या जागे पोलिसांना सहकार्य करायचे, इथं गर्दी होऊ शकते। आपण गर्दी कमी करा, इथली गर्दी कमी करा। एक मिनिट थांब, तू खा त्या साईडने वरती चढ। अरे या जागे पोलिसांना सहकार्य करायचे, इथं गर्दी होऊ शकते। आपण या ठिकाणी पोलिसांना सहकार्य करायचे, इथं गर्दी होऊ शकते। आपण गर्दी कमी करा, इथली गर्दी कमी करा। मी मनोज दादांना विनंती करतो, आपण जरा तुम्हाला काम काय सांगितलं होतं? शांत करायचं, तुमच्या जीवावर बोलवतो म्हणून। माझं नाव खाली करायचं की तुम्हाला? मी तुमच्या जीवावर बोलवतो म्हणलं होतं, नाही तर मला स्पष्ट सांगा बोलवायचं का नको। आता बोलवलंय, मान खाली नाही झाली पाहिजे। मला नका देऊ।
मला देत नाही तुम्ही जमताय. पाहुणा म्हणून आलेला पाहुणा सुरक्षित गेला पाहिजे ही मराठ्यांची जबाबदारी. त्याच्यामुळे तुम्ही रस्ता मोकळा करायचा याला जाताना जेवढे शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने आणि शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने. मी तुम्हाला एकदा सांगितलं की काम करायचं 1 मिनिटात. हा आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळा करायचा. ढाकले अजिबात करायचं. बसा खाली मग बसा खाली जागेवर बसा. अजिबात उभा राहायचं नाही याकडे सुद्धा. बसा खाली. एक देव बाणा दिसला पाहिजे मला इथला. खाली बसा एकाने उभा राहायचं. JCB मागा नाही घेता येणार का? नाही JCB तोंड जर खाली गेले तर खाली पोर आहेत त्याच्यामुळे करता नाही येणार. सगळे खाली बसाई झाले. देव हे पूर्ण खाली बसा. तुम्ही मागच्या लोकांना दिसत नाही. गोंधळ निर्माण करू नका. खाली बसा इथले. मागचे तुमचे भाऊ नाहीत का? मग बसा खाली. इकडचे बस खाली. चल बसा सगळे. कोपरा बसवा सगळं मोकळा करते जाता वेळेस. आता बसून त्यांना बसायला जागा. बसा खाली. इकडचे सगळे खाली बसा. पोरं त्यांना सांगा खाली बसायचं. बसा खाली. अरे ते त्यांचं वैयक्तिक अधिकारी आहेत असं करता येत नाही. मी दिसन तुम्हाला मी सगळीकडे हिंडवतो भाषण करता. तुम्ही नका ताण घेऊ. इकडच्या फक्त आपले उभा राहू नका कोणी. तुम्ही बसा तेवढे. तुम्ही खाली बसा 50 जण. जागा नाही मग कुठतरी कापऱ्यात घुसा ना. मराठ्याला जागा मिळत नाही असं होतं का? होता इकडे बसा खाली. चला तुम्ही जागा करा नाही मागच्या त्रास देऊ नका. ते मागचे उभा राहते. पटापट बसा इकडचे. बसा खाली जेवढी जागा मिळते. 2 पायावर बसा. 2 पायावर बसा. 2. हॅलो बसा खाली बसा तुम्ही. खाली लवकर. उशीर झालाय आपल्याला. लांब जायचंय. प्रवास जवळचा नाही आपल्याला. त्यामुळे पट्टीचे खाली बसा. हॅलो मी या ठिकाणी मनोज दादा यांना विनंती करतो. आपण आता या ठिकाणी मराठा समाजाला संबोधन करायचे. या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणासाठी या स्टेजवर जे मान्यवर उभे आहेत त्यांच्यामुळे पाठीमागील समाजाला काही दिसत नाही. स्टेजवर मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढू नका. दुसरा माईक बंद करा. या ठिकाणी या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विजयाचा गुलाल आपल्याला या ठिकाणी मनोज दादा यांना लावत आहेत. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोज दादा जरांगे पाटील साहेब पेढे भरवत आहेत. आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोज दादाला विनंती करतो.
ठिकाणी मनोज दादा यांचा भगवा शाल देऊन सन्मान होते. मी मनोज दादांना विनंती करतो, या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ सार्थ केली यांनी या ठिकाणी मनोज दादांना मी विनंती करतो, आपण मुख्यमंत्र्यांचा शाल द्या. शाल कुठे? खतगावकर साहेब शाल द्या. खतगावकर साहेब शाल. या ठिकाणी मी ज्यांनी हा शब्द पूर्ण करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोज दादा यांच्या माध्यमातून भगवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोज दादा आपण मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हा, दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या. मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला. हो, आपण सगळ्यांनी आता बाजूला व्हायचंय. सगळ्यांना विनंती, सर्वांनी आपण बाजूला व्हायचंय. चला चला, बाजूच्या सगळ्यांना विनंती, तिकडे बाजूला व्हा. स्टेज रिकामा करा. स्टेज रिकामा करा. चला विनोद साबळे साहेब, मी या ठिकाणी जो ऐतिहासिक क्षण या ठिकाणी मी मनोज नंतर करा. चला, मनोज दादा यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. मी मनोज दादांना विनंती करतो, आपले मनोगत व्यक्त करायचंय. मनोज दादा, मराठ्यांचा क्रांती सूर्य संघर्ष होते. मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण आपले मनोगत व्यक्त करायचे. खाली बसा तुम्ही. पाठीमागच्या लोकांना दिसत नाही. खाली बसा. इकडच्या मागे सरका तुम्ही. ते आरडा वरडा बंद होईल. इकडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्रभरातून आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. तुम्ही खाली बसता ना, तुम्ही खाली बसा. लवकर बसा. पाठीमागच्या दिसत आहे. तुम्हाला दोनदा सांगितलं मी. आता खाली बसा तुम्ही. ते थांबवा मध्ये. ते मधले थांबा तुम्ही. आता बसा. खाली बसा. लवकर लवकर बसा. लवकर. मला सुरुवात करायची. तुम्ही वेळ घालू नका. लवकर बसा. बस खाली. नंतर बघू. चाल.
तुम्ही थांबा भैया, तुम्ही थांबा जरा 5-10 मिनिटं थांबा. नंतर सगळं झाल्याच्या नंतर बसा लवकर. बस खाली बसा जाग्यावर बसा खाली बसा. तुमच्या तोंड दिसणार आमचे आहेत का पत्रकार आहेत म्हणून त्या गोलाला. बसा खाली. कोणाला खाली बसा म्हणून मला हेच कळा नाही. बसा ना लवकर बसा ना. तुम्ही कमी वेळ घालायला लागले विनाकार. मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर त्या आडा बंद होतो, नाही तर लय गोंधळ त्यांना नाही दिसलं ते बोंबलायला लागले. तुम्ही काय आलं तसे लटकालात. उतर खाली. ते उतर ते 5-7 जण जा वरच्या बाजूचा. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या तुम्ही खाली बसा राहू, त्यामुळे आरडत येते. खाली बसा. साहेबाला आम्ही बोललेलं, तुम्ही काळजी नका करू. साहेबाला आम्ही बोललेलं, तुम्ही काय काळजी नका करू. साहेबाला रस्ता बी होणार, साहेबाला गाडीत बी बसवणार सगळे. आता बसा खाली. आता बसा ना खाली. बस खाली. चल हात नको करू, हात बघून नंतर बघू. बस खाली. तुम्ही बसाच वेळ घालता. त्यांना असं बरवल्या. का रे त्याला इकडं आण रे माझ्याकडं. याच्यासाठी आला का तू? याच्यासाठी आला तू? तुम्ही पाठीमागच्या खाली बसा भैया, खाली बसा. तुम्हाला पुढच्या येत असून तुम्ही उभा राहिला. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे, आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा वेळ जाईल. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय, नाही दिसला नका दिसू देऊ. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात, कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली या तुम्ही बस का. 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं. या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात, बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे
बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही मिळाली, पाणी मिळालं नाही बघितलं. एकानंही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयऱ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय, लोकांना ऐकून द्या, बडबड करू नका, नाही बाहेर व्हायदू. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय कानाला लागले रे काय? इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या. फक्त आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊन द्या. तुम्ही आरक्षण नाही यायला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस, उभा राहिलं राहायला खाली बस म्हणतो, तुला काय दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं नाही? कुठून काडी आणली? तो यावल्याहून आला का? कशाला काड्या करतो? अहो मग गप बसा म्हणल्यावर 3दा सांगितलं, तुम्हाला जमत नाही का? हळूच काडी डोची देते एकामेकाला, लय तर वैकली पुट्टे होई. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केलाय, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या JRच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा JR कायम स्वरूपी राहिला पाहिजे.
याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे. अध्यादेश झालाय. यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे. ते इथं स्वतः साक्षाला आहे. जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली. ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलंय. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखी कोणते घेतले रे, माझ्या ध्यानात नाही राहिलं. हे पोरं रातभर फोन करते मला, काय झालं झोपून द्या ना, रातभर याला टाक. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही. हा एक महत्वाचं सांगत राहिलं, आपला असं दमाने असतं घरारी. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितलेत. कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ नका, म्हणलं का ताण झालं. म्हणजे जनता आम्ही तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली. मग ह्या पुढं आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलंय की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठा आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघतानी हे होत नसतं, हे नादी लावून चाललेत, तिकडे जाऊन राडा करते, हे पोटेले बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणत असतो मग. आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पात्रा फेकला, दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांनी नांदतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मराला एकाचा कच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेते हे नमुने बाजी, हे भांडण लावित आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, गरीब बांधवात. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं
ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता बी लग्नात एकमेकाच्या वाढीत यांनी जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेड्यात आहे. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हेवच्या आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता. काय नेता यार तू? गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठीचा हा विषय होता. आमच्यात वाद लावू नये. माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कसं काय, मला काही मिळाला का नाही. कलाकारच पोट्टे ते तर टप्पाडावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून येते. खाली बसा सगळे. आणखी राहिले ना मग लग पुढे निघाली. मग मला सोडून चालले काय? बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचंय. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचंय यासाठी होणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्यात. जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. सगळे बसून राहा. धन्यवाद. यानंतर जय शिव. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे. ज्यांनी पुढे घ्या सगळे खाली बसा. ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता, शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण आपले मनोगत व्यक्त करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवराय. जय जिजाऊ. सगळ्यांना आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करते. आणि मनोज जरांगे पाटील यांना
व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय, सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे, शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं, त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला. कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली. त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे, दिघे साहेबांची, आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.